नमस्कार. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट यामध्ये काय कंपॅरिझन आहे, काय तुलना करू शकतो. तर सेव्हिंग अकाउंट यालाच बचत खाते असे सुद्धा म्हटले जाते. समाजातील लोकांना बचतीची सवय लागावी यासाठी बँका आपल्या ग्राहकांना बचत खाते बँकेमध्ये काढण्यात येते. मग ग्राहकांनी बचत खाते काढल्यानंतर त्या बचत खात्यावर ठराविक दराने व्याज मिळते. बचत खातेधारकांना पासबुक मिळते, तसेच चेकबुकची सुविधा सुद्धा उपलब्ध करून मिळते. या सोबतच करंट अकाउंट पाहायचं झाल्यास यालाच चालू खाते असे म्हटले जाते. चालू खात्यावर अधिविकर्ष अधिकोष सवलत, ज्यालाच आपण बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतो, ती मिळते. उदाहरण घ्यायचं झाल्यास गौरव नावाचा एक मुलगा आहे, त्याचं एक पेट्रोल पंप आहे. त्याला जर त्याच्या खात्यामध्ये 5 लाख रुपये आहे, त्याला 5,20,000 रुपयाची गरज असेल, तर गौरव चालू खात्यावरून जास्तचे 20,000 काढू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण बँक चालू खातेधारकांना बँक अधिकोष विकर्षाची सवलत देते, ज्यामुळे तो 5 लाख रुपये खात्यात असून 20,000 जास्तीचे काढू शकते. हाच फरक सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट मध्ये असतो. बचत खातेधारकांना बँक अधिविकर्षाची सवलत नसते, तर चालू खातेधारकांना अधिकोष अधिविकर्षाची सवलत बँकेकडून दिली जाते. धन्यवाद.